एखादं घर घेताना आजूबाजूची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही किती इम्पॉर्टंट असते ते मी तुम्हाला सांगतो. पुणे ईस्टचा विचार आपण जर केला तर फिनिक्स मॉल आणि ॲमनोरा मॉल तिथे ऑलरेडी होता. बट जर तुम्ही पुणे वेस्टचा विचार केला तर या एरियामध्ये आतापर्यंत इतका मोठा मॉल नव्हता. बट जेव्हापासून वाकडमध्ये पुणे वेस्टच्या वाकडमध्ये जेव्हापासून फिनिक्स मॉल आलेला आहे, रेट जे आहेत सोसायटीचे फ्लॅटचे ते अतिशय इन्क्रीज झालेले आहे. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी इथे घरं बुक करून ठेवले होते किंवा फ्लॅट्स त्यांचे ऑलरेडी होते, त्यांच्या फ्लॅटचे रेट पण आता बऱ्यापैकी चांगल्या पर्सेंटेजमध्ये वाढलेले आहे. तर जेव्हा एखाद्या एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वाढते तर त्या एरियातल्या लोकांच्या घरांची प्राईससुद्धा वाढत जाते. त्यामुळे घर घेताना कधी पण विचार करायचा की या एरियामध्ये पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कोणते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार आहे, कोणते मॉल्स येणार आहे किंवा मेट्रो वगैरे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. बट जसं एखाद्या गोष्टीचे प्रोज असतात तसे कॉन्सही असतात. त्याप्रमाणे जेव्हापासून फिनिक्स मॉल आलेल्या वाकडमध्ये तेव्हापासून सॅटर्डे संडेला ट्रॅफिकचा एक मोठा इश्यू येतो आहे. बट चॉईस इज युअर्स. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटने रेट वाढणार आहे, तुमच्या फ्लॅटची प्राईस वाढणार आहे आणि ट्रॅफिकसारख्या काही गोष्टींचा सामनाही तुम्हाला करावा लागणार आहे. जर तुम्हाला पुणे वेस्टमध्ये फ्लॅट बुक करायचा असेल 1 BHK पासून 3 BHK 4 BHK पर्यंत, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता.